आता हा पावसाळा सुरू आहे तरी पण बाहेर खूप कडक ऊन पडलेला आहे, वर पत्रा तापलेला आहे, तरी सुद्धा त्यातून तुम्ही बिझी शेड्यूल असून सुद्धा वेळात वेळ काढून मुलांसाठी आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभारही मानते. आता जास्त वेळ न घेता आपण इथे येण्याचे प्रयोजन काय हे मी तुम्हाला स्पष्ट करते. तर कसं आहे, गेल्या 2 वर्षामध्ये वेगळ्या स्वरूपाच्या मीटिंग झाल्या, पण अशी पालक मीटिंग आम्हाला घेता आली नाही. आता आपण आलो इथे
बघायला गेलं तर आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या एकदम लास्ट टोकाला आमचं गाव आहे पारगड. इकडनं लॉकडाऊनच्या वेळेला आम्ही ऍडमिशन घेतलं, तेव्हा ऑनलाईन ऍडमिशन चालू होते. UKG ला ऍडमिशन घेतलं, अशा टीचर भेटल्या. आम्ही गावी असताना पण त्यांनी आम्हाला सगळा पोर्शन किंवा अभ्यास रोजचा रोज व्हॉट्सअपला पाठवून आमचं ते शैक्षणिक वर्ष डिसेंबर पर्यंत तरी ऑनलाईन होतं. नंतर आम्ही डिसेंबरला प्रत्यक्ष शाळेत आलो, तेव्हा आम्हाला कळालं की साधना स्कूल इकडे आहे. नाही तर आम्हाला पहिलं गडिंग्लज मधलं काहीच माहित नव्हतं. त्यानंतर तिला UKG तर असं वाटायला लागलं की मला ह्या शाळेत शिकायचं आहे, म्हणून परत ह्या शाळेत गेलो. पहिलीपासून आम्हाला आता 3 वर्ष सलग साधना टीचर आहेत. साधना टीचर पण खूप छान शिकवतात. UKG लाच तिला खात्री पडली की इथे शिक्षक चांगले आहेत, म्हणून ती ह्या शाळेत राहिली. तिला शर्मिला टीचरांनी खूप सांभाळून घेतलं तेव्हा नवीन असताना. आणि आता तिला एवढं चांगलं, म्हणजे इंग्लिश मिडियमला असून पण मराठी तिला स्पष्ट वाचता येतं. म्हणजे असं नाहीये की इंग्लिश मिडियम शाळा आहे तर मराठीकडे दुर्लक्ष होते, असं अजिबात नाहीये. तिला इंग्लिश बरोबर मराठी तेवढंच ह्याच्यात शिकवलं जातं. त्यांना आता 20-22 पर्यंत टेबल पाठ आहेत तिसरीच्या विद्यार्थ्यांना. एवढंच. Including us in management committee, never thought of so. Being a student of this own school, being in the management committee is like on top of the clouds actually. So I'm a parent as well as a student. Even my father has studied in this school itself. And today's main motto for the meeting is to discuss what we encounter in our school, like problems, good things, bad things. Then we have very good thing, like we have felicitated many brilliant students over here. So first of all, many congratulations to all the students and the parents. Then another thing is digitalization of our classrooms. So as we know, but मराठीतच बोलून सगळ्यांच्या वयात तपासले जातात, हे ते फार महत्त्वाचं आहे. होमवर्क वगैरे घेऊन परफेक्ट काम केलं जाते. त्या सगळ्या टीचरांचं अभिनंदन.
सांगू इच्छिते की अगदी सगळं भाकड करण्यापेक्षा खरंच शैक्षणिक गुणवत्तेला ह्या शाळेनं खूप महत्त्व दिलेलं आहे. इतर कार्यक्रम असू दे जेमतेम ते तेवढेच घेतले आणि आज परीक्षा सुंदर असं शिक्षण इथले सर्व टीचर्स करत आहेत. मी प्रकर्षानं प्रत्येकाचं नाव घेणार आहे. आमच्या घरातील एकूण 3 मुलं इथं शिकत आहेत. सुरुवातीला शर्मिला टीचर, गीता टीचर, कुरुंकर टीचर आणि सध्या आमची मुलं शिकत आहेत ह्या जाधव टीचर. अगदी पोट तितकीचं शिक्षण म्हणजे काय असतं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. एकच मूल हुशार आहे म्हणून त्याच्याकडेच लक्ष देणं हे नाही. मी अगदी बाहेर उभी होते त्यांना माहीत पण नव्हतं, पण जाधव टीचर सहज बनून गेल्या. एकदाच तुम्ही विचारू नका, 100 वेळा विचारा. कसं असतं, सगळ्याच घरातले पालक हे शिक्षित किंवा अगदी आपण सगळे मराठी मीडियम मधून आलोय. प्रत्येक शब्द हा युट्यूबवर कशावर तरी सर्च करून मग आपण त्यांना ते सांगतोय. मग हेच सहज काम कोण करू शकतं? शिक्षिका. मग हेच काम ते अगदी योग्यरित्या करत आहेत. त्यामुळंच ही मुलं आपली अशी पुढं पुढं जात आहेत. अगदी कोणालाही नाव ठेवण्यासारखं नाही. सुंदर असं शिक्षण इथं आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी, पुस्तक कसं हाताळावं, वही कशी हाताळावी, सुंदर असं सुमित्रा जाधव टीचरांनी, मी पहिल्यांदाच इतकं छान ॲक्युरेटपणा काय असतो अगदी वाखाणण्याजोगा आहे या शिक्षकांमध्ये. मला तो प्रचंड आवडला. पुस्तक ही सुद्धा एक सरस्वती आहे आणि ती कशी हाताळावी, कसं त्याचं शिक्षण हे महत्त्व समजून घेणं, हे सुंदर त्यांनी केलेलं आहे. आणि माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. छान सुंदर असतात. प्रत्येक मुलांना त्यांनी खूप छान म्हणजे हँडल करतात, खूप छान हँडल करतात. ते त्यांचं मला एकदम अभिनंदन वाटतं. आणि त्यांनी टेबल वगैरे पाठ करण्याची जी हे केलंय डेज वाईज ते पण छान वाटते आम्हाला. म्हणजे आणि जे मुलं इंग्लिश वाचन करत नाहीत, रोज डेली करतच नाही ते आणि आमचं ऐकतच नाही ते. आणि त्यांनी जे उपक्रम राबवलाय, जे त्यांनी वाचन केल्यानंतर सही घ्यायची, आम्ही पण तसंच करतो. जे तुम्ही वाचन नाही केला तर आम्ही सही देणारच नाही. आणि टीचरांनी ते खूप छान उपक्रम राबवलेला आहे आणि खूप छान वाटते आम्हाला मॅडमांच्या बरोबर. आणि सर पण खूप छान शिकवतात. माझा मुलगा आता 5th स्टँडर्डला आहे. तो अजूनही त्यांची खूप आठवण काढतो की खूप छान. आणि सगळेच शिक्षक इथले खूप छान शिकवतात. आणि डिजिटल TV क्लासरूम करणार आहे, ती पण उपक्रम छान आहे. आणि ऑलरेडी सरांनी ह्याच्यावर केलेलं आहे. आणि एवढंच बोलतो. धन्यवाद. सरांनी फार उत्तम असं शिक्षण दिलेलं आहे. त्यांना आज तो नवोदयमध्ये टाकलेला आहे, जिथे तो इंग्लिशमध्ये फर्स्ट आलेला आहे. त्या ह्याच्यामध्ये सरांचा खूप खूप आभार. सरांनी भरपूर त्याला शिक्षण देऊन चांगलं योग्य प्रकारे त्याला मार्गदर्शन देऊन म्हणजे करेक्ट आम्हाला तर वाटतं एकदम सरांचा अभिमान आहे आम्हाला की त्यांनी फार सुंदर असं शिक्षण दिलं. सरांचं शिक्षण सर आणि सर्व स्टाफ एकदम खूप चांगलं आहे. आणि शिक्षण इथलं बाकीच्या खाजगी शाळांपेक्षा म्हणजे चांगलं शिक्षण दिलं होतं. आणि इंग्लिश तर एकदम बोलायचा प्रश्नच नाही. आम्हाला खूप अभिमान सरांचा. बाकी टीचरांचा पण अभिमान आहे. आणि असंच शिक्षण राहू दे, असंच मार्गदर्शन राहू दे. परत बघू, माझा मुलगा तरी येणार नाही, बहुतेक आम्ही शिफ्ट झालेलो आहे. खरं खास सरांनी आम्हाला फोन करून सांगितलं या म्हणून तुम्ही. त्याबद्दल आम्ही सरांचा आभार मानतो, शाळेचा आभार मानतो. आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. आमची कन्या सिद्धी 4थीला आहे. रॉबर्ट सर क्लास टीचर आहेत. तर आम्ही गेल्या वर्षी सर्व पालकांनी मिळून एक प्रश्न उपस्थित केला होता की त्यांच्या मीटिंगमध्ये पण सर तो प्रश्न उपस्थित करा आणि आम्हाला ते निर्णय योग्य जे मिळू देत असा उपस्थित केला होता. तर आमचं म्हणणं सर्वांनी ऐकून मुख्याध्यापक मॅडम किंवा रॉबर्ट सर म्हणा किंवा सगळेच त्यांनी आमचं म्हणणं ऐकून आमचा तो सल्ला मान्य केला, म्हणजे आमचा प्रश्न. आणि त्याच्यावरती त्यांनी उपाय पण चांगल्या पद्धतीने दिला. त्यामुळं मी सर्वांचे अगोदर आभार मानतो. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे डिजिटल आता 1ली ते 4थीपर्यंत आहे. प्रत्येक क्लासमध्ये तुम्ही हे करणार आहे सर. तर पालक तर सगळ्यांनीच आपण थोडं पूर्ण फुलाची पाकळी दिली पाहिजे, तर ते पटपट होईल. आणि लवकरात लवकर झालं तर 4थीपासून तुम्ही कमीत कमी दिवाळीपर्यंत तरी
सुरू व्हावं डिजिटल असं एक थँक्यू हे काय माहीत नव्हतं मला अगदी आभारी आहे. कारण काही बॅचेस पुढे जातात चौथीच्या वगैरे बॅचेस पुढे जातात, त्यामुळं त्यांना तो हे मिळावा, त्याचा लाभ मिळावा. हो थँक्यू. आणि सर्व पालकांनी एवढीच विनंती करतो की प्रत्येकाने थोडं सहकार्य करा की जेणेकरून आपली शाळा आहे, आपलेच विद्यार्थी मुलं आहेत आणि त्याचं लवकर होते ते सांगावे. नाही वाटलं तर काही असं पेटी तयार करा ज्यांना खरोखर असं काय द्यायचं नसेल. महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आम्हाला साधना मॅडमांच्या सहवाचक आम्ही आहे 2 वर्ष झाले. आमच्या मुलाला आम्ही पहिलीला त्यांच्याकडे स्वाधीन केलं तर त्यांनी त्याला ऍडव्हान्स करून ठेवलं. आम्हाला पालकांना एवढा अभिमान आहे त्यांच्याबद्दल की आमच्यापेक्षा जास्त आमच्या मुलाला काय पाहिजे आहे, काय नको आहे किंवा तो कसं त्याच्यामध्ये प्रगती करू शकतो हे त्यांनी आम्हाला सांगतात. आणि त्याचबरोबर त्यांच्या वयाच्या लेवलपेक्षाही त्यांनी जास्त त्याला शिक्षण दिलेलं आहे. त्यांच्याकडून पाढे असू दे किंवा मराठी वाचन असू दे किंवा कुठल्याही परीक्षेची तयारी असू दे, मॅडमांनी खूप छान पद्धतीने करून घेतलेलं आहे. खरंच आम्हाला अभिमान आहे. आणि साधनाचा परिवार खूप चांगला आहे. आम्ही आधी ठरवले होते कुठल्या तरी खाजगी शाळेमध्ये घालायचं, पण माझी काकी या शाळेमध्ये आहे. त्याने आम्हाला सांगितलं की साधना परिवार खूप चांगला आहे आणि मुलांना उच्च स्तरावर नेलं जाते या शाळेतून आणि भरपूर उच्च स्तरावर इथली मुलं पोहोचले आहेत आणि तू इथंच का असं सांगितलं. खरंच तर ते आता सार्थकी झाल्यासारखं वाटतंय की आम्हाला चांगले गुरु सापडले आणि उत्तम शाळा मिळाली. थँक्यू. कारण की मला टाइम माझ्या फील्डला द्यायला गावत नाही, पण टीचर हर टाइम प्रत्येक क्षणाला आपलं नाव आणि आपल्या पाल्याची इयत्ता. माझ्या मुलीचं नाव नियती अमर सुतार आहे. ती इयत्ता 3रीमध्ये शिकते. मला इंग्लिश बोलता येत नाही, पण टीचरनी माझ्या मुलीला शिकवलं. त्यात मी खूप खूप टीचरांचे आभार मानते. मला जास्त बोलता येत नाही आणि मी टीचरांचे आभार मानते. एवढंच बोलते. साधना टीचर आभार. सर्वांना खूप खूप अभिनंदन. तिथे सर्वांना उपस्थित झाला. मला 2 शब्द सांगायचे. माझा मुलगा जो इथं LKGला आला, LKGला आल्यापासून मला वाटतं शर्मिला टीचर आल्या. शर्मिला टीचरांनी खूप त्याचं खूप चांगलं शिक्षण दिलं. आता अनुग्रह आहे आमचा, तो UKGला आहे, तो खूप चांगलं शिकवतात. त्यानंतर रॉबर्ट सर, त्यानंतर राणी टीचर खालच्या शाळेला आहेत. त्यांनी खूप त्याला चांगलं म्हणजे मार्गदर्शन दिलं आणि त्यांच्यामध्ये खूप बदलाव आले. आम्ही ज्या वेळेला त्यांना विचारलं काय आज शिकवलं म्हणून त्यांनी उत्साहाने सांगत होते सरांनी आज भरपूर चांगलं शिकवलं आणि त्यांच्यामध्ये नवीन म्हणजे काहीतरी कार्यक्रम करायचे. आजचा कार्यक्रम का मी घेतला हे पण थोडक्यात सांगतो 2 मिनिटात. तर साधारणतः 15 ऑगस्ट नंतर 20 तारखेपर्यंत आम्ही डिजिटल क्लासरूमचं उद्घाटन करायचं ठरवलं. म्हणजे साधारणतः 1-2च मिनिटं आहे, सपनारा लगेच आता. तर 20 तारखेला उद्घाटन होईल. तुम्हाला सर्वांना निमंत्रण देतो. यथाशक्ती तुम्ही मदत करू शकता की डिजिटल क्लासरूम जे 1ली ते 4थी 3ही वर्गामध्ये होणार आहे. डिजिटल क्लासरूमचा फायदा का होतो की जे लेसन आम्ही शिकवतो ते प्रत्यक्षात त्या TV मध्ये दिसतं. उदाहरणार्थ आता विज्ञान या विषयामध्ये शरीराचे अवयव शिकवायचे असतील, जे डोळे, नाक, मेंदू, तर संपूर्णपणे ते चित्र त्या TV वर येते आणि मुलाला इतकं चांगल्या पद्धतीनं समजतं की ते शिक्षक 10 वेळा सांगून पण समजणार नाही. त्याला ते एका चित्रपटासारखं दिसणार आहे. उदाहरणार्थ जर हृदय हा विषय शिकवायचा असेल, हार्ट, तर आर्टरीज, व्हेन्स हे सगळं आहे. हे सगळं दिसतंय. अशुद्ध रक्त तिथून जातं, शुद्ध रक्त असं बाहेर पडतं, असं वगैरे जे शिक्षक सांगणार आहे ते त्यांना तिथं प्रत्यक्ष दिसतं. विज्ञान आहेच नाही तर जॉग्राफी असेल, इतिहास असेल, म्हणजे भूगोल असेल, इतिहास असेल. आता भूगोल मधलं एखादं तुम्हाला वाळवंट जर तुम्हाला जर एका व्हिडिओ जर आवडला असला या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.